1500-2100 शेवटी सरकारने ठरवलं तर कालांतराने ते होणारच आहे, त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. 1500ची स्कीम ही राज्याला कुठेतरी आर्थिक व्यवस्थेला खपाट्याला नेणारी आहे. मग तुम्ही 3000ची स्कीम कुठल्या कॅल्क्युलेशनने ठेवली होती? स्वागत आहे आदितीजी तुमचं. माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे, म्हणजे माझ्या सगळ्या भगिनींना पण पडलाय, राज्यातल्या सगळ्या महिलांना पण पडलाय, म्हणजे 1500 ते 2100 रुपये कधी होणार आहेत? नाही, मला असं वाटतं की रेपिटेटेडली हा प्रश्न फार वेळा मीडियाच्या माध्यमातून सुद्धा विचारला गेला आणि ज्याचा उल्लेख आता विचारण्याचं कारण आहे अर्थसंकल्प आता नुकताच झालेला आहे. अर्थसंकल्पाचं अधिवेशनाचा खरं तर आता शेवटचे 2 दिवस आहेत आणि साधारणपणे अर्थसंकल्प सादर केल्यापासून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील, मंत्री म्हणून विभागाचे मी असेल, आम्ही सगळ्यांनीच या गोष्टीचा उल्लेख केला की आमच्या वचननाम्यामध्ये किंवा जाहीरनाम्यामध्ये आम्ही 2100चं निश्चितपणाने त्या ठिकाणी वचन हे दिलेलं आहे. आणि मुळात पहिली गोष्ट म्हणजे ही योजना यशस्वीरित्या राबवणं हे प्रथम तर प्राधान्य विभाग किंवा सरकार म्हणून आम्ही ठेवलं. आणि त्या संदर्भातला एखादी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याच्या अवतीभोवतीच्या अनेक गोष्टींचा आपण विचार करून ती आणत असतो. आणि कुठली योजना आणत असताना ती काही आपल्याला साधारणपणे 2-5 महिन्यासाठी नाही तर वर्षानुवर्ष ती योजना राबवायची या दृष्टिकोनातून ती आणली जात असते. त्यामुळे त्या संदर्भातला जो योग्य तो निर्णय आहे तो शासन निश्चितपणाने घेईल, सरकार घेईल. त्याच्या संदर्भातलं ज्या वेळेला नियोजन आणि प्रस्ताव हा सरकारकडून मागवण्यात येईल त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तो समोर ठेवू. सर्वप्रथम प्राधान्य आमचं हे आहे खरं तर की ती योजना यशस्वीरित्या राबवणं. ज्या 2.5 कोटी महिलांपर्यंत आम्ही पोहोचलोय त्या महिलांपर्यंत ही योजना अधिक सक्षमपणे म्हणजे फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणणं, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे आम्ही राबवतोय. आणि 2100 हा त्याच्यातला एक भाग आहे. फक्त 1500 देऊन थांबायचं नाहीये का 2100 देऊन थांबायचं नाहीये. ते 2100चे त्यांना किंवा 1500चे 15,000 किंवा 21,000 किंवा 1.5 लाख किंवा 2 लाख कसे करता येतील यासाठीचा संबंध म्हणजे ह्या योजनेची आकारणी आहे. त्याच्यामुळे 1500-2100 शेवटी सरकारने ठरवलं तर कालांतराने ते होणारच आहे, त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. पण एखादी स्कीम ज्या वेळेला आणतो ती स्कीम आपण फार दूरदृष्टीने आणलेली असते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फक्त तो लाभ त्यांच्या महिना टू महिना त्यांच्या खात्यामध्ये जाणं या व्यतिरिक्त त्यांना आर्थिकरित्या त्यांना सक्षम करणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणणं हा त्या योजनेचा एक मूळ गाभा सुद्धा. फायनान्शियल लिटरसी तुम्ही म्हणता, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. मी थोड्या वेळाने पुन्हा त्या मुद्द्यावरती येणार आहे. पण तुम्ही आता उत्तर देताना बोललात की पूर्ण तयारी करून अभ्यास करून मग योजना आणावी लागते. तुम्ही इलेक्शनच्या आधी ही योजना आणली, सरसकट महिलांना पैसे दिले आणि नंतर मग निवडणुका झाल्यानंतर तुम्ही पुन्हा सत्तेत आल्यानंतर तुम्ही निकष लावले आणि निकष लावल्यानंतर तुम्ही सांगितलं ज्या महिला आधी निकषात बसत नव्हत्या त्यांना आम्ही आता पैसे देणार नाही. तुम्ही त्यांना वगळून टाकलं, ठीक आहे. पण मुद्दा हा इथे उपस्थित होतो की ज्या महिलांना निकषात बसत नसताना पैसे दिले गेले ते परत घेतले जाणार आहेत का? कारण त्याच्यावरती उद्धव ठाकरे गटाचा आरोप आहे की हे कॅश फॉर वोट आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला हा विचारायचा आहे तुम्हाला की अशा प्रकारे टॅक्सपेयरचा पैसा निकषात न बसणाऱ्या माणसांना सरकार देऊ शकतं का? त्यांच्याकडे तसे अधिकार आहेत का? मी तुम्हाला एक साधा आकडा सांगते. 9 ऑक्टोबरला आम्ही शेवटचं डीबीटी आचारसंहितेच्या आधी केलं होतं. त्यावेळेसच्या लाभार्थ्यांची संख्या होती 2,33,00,000. आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये जो लाभ वितरित केला त्या लाभार्थ्यांची संख्या 2,47,00,000, 2.47 लाख. आणि ऑक्टोबरमध्ये आम्ही ज्या वेळेला शेवटचं डीबीटी केलं त्यावेळेला संख्या होती 2,33,00,000. म्हणजे हा जो आरोप मुळात केला जातो की निवडणुकीच्या आधी ज्यांना दिलं त्यांना तुम्ही निवडणुकीनंतर वगळलं, मग संख्या तर आमची वाढलेली आहे लाभार्थ्यांची. त्याच्यामुळे हा फक्त एक ताई थोडं थांबवतो. मुद्दा वगळण्याचा नाहीये. तुम्ही नवीन महिलांना योजना देताय, आनंद आहे मला त्यांचा. पण ज्यांना वगळलं गेलं आणि ज्या निकषात बसल्या नाहीत आणि ज्यांच्यापर्यंत हप्ते पोहोचले त्या पैशाचं काय? आपल्याला याच्या संदर्भातच फार गैरसमज आहेत आणि प्रत्येकाला वाटत असतं की आपण ते योग्य पद्धतीनं मांडतोय. आमच्याकडे सप्टेंबर महिन्यामध्ये शेवटचं रजिस्ट्रेशन झालं होतं. कारण आपण GR मध्ये शासन निर्णयामध्येच निर्गमित केलं होतं की 28 जूनला योजना घोषित झाली. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिने रजिस्ट्रेशन चालू राहणार. ज्या वेळेला सप्टेंबर महिन्यामध्ये जसं रजिस्ट्रेशन होत गेलं त्यावेळेला टोटल रजिस्ट्रेशन होतं 2,63,00,000. हे कधी होतं? सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या वेळेला रजिस्ट्रेशन संपलं, ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्याच्या आधी हे रजिस्ट्रेशन होतं. स्क्रुटिनीची प्रोसिजर ही
जुलै महिन्यापासूनच सुरू झाली होती. जुलै महिन्यामध्ये साधारणपणे आम्हाला 1,15,00,000 का 1,20,00,000 रजिस्ट्रेशन झालं होतं. त्याच्यातनं आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये लाभाचं वितरण केलं पहिलं रक्षाबंधनच्या आधी, ते 1,07,00,000 होतं. त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही काही हे केलं ते होतं 1,52,00,000 आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जे शेवटचं डीबीटी केलं होतं 2,33,00,000 बरोबर. आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागली आणि सप्टेंबरमध्ये रजिस्ट्रेशनची मुदत संपलेली होती. स्क्रुटिनी ही प्रोसिजर त्यावेळेसपासूनच सुरू होती. आत्ताही मी आपल्यालाही विचारेन की आम्ही शासन निर्णय जो निर्गमित केलेला आहे शेवटचा, निवडणुकीच्या आधीच निर्गमित केलेला आहे, त्याच्यानंतर एकही निकष जे ओरिजिनल शासन निर्णयामध्ये आहेत शेवटच्या, त्याच्यातला एकही निकष हा बदलण्यात आलेला नाहीये. जर निकष बदलण्यात आला असता तर ही संख्या किती प्रमाणामध्ये गेली इथेच मेघ आहे, जर निकषात बसत नव्हती तर पैसे का दिले मग? पण मुळात ही गैरसमजच आहे की त्यांचे पैसे काढून घेतलेले आहेत. आताही एकाही महिलेचे पैसे स्टेटमेंट होतं की ज्या महिला निकषात बसत नाहीयेत. आपण एक गोष्ट लक्षात घ्या, आम्हीही ज्या वेळेला स्टेटमेंट देतो माध्यमांसमोर त्यावेळेला आम्ही काय स्टेटमेंट दिली होती? कंप्लेंट बेस्ड स्क्रुटिनी, म्हणजे एखाद्या जिल्ह्यामधून जर तक्रार आली की एखाद्या अर्जदाराने किंवा एखाद्या लाभार्थींनी एका आधार कार्डवर 10 अकाउंटची नावं टाकून जर त्यांनी लाभाचं हे केलं असेल तर त्याची स्क्रुटिनी, आणि ही निवडणुकीनंतर नाही केलेली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पण अशा केसेस झालेल्या आहेत, आपल्याही पोर्टल किंवा न्यूज चॅनल्सवर त्याच्या आलेल्या आहेत. माझा पुढचा प्रश्न आहे की अशा केसेस आल्यात तर त्यांचे पैसे परत घेतलेत का मग? पण त्यांना मुळातच डीबीटी करतानाच दिले गेलेले नव्हते. ह्या ज्या केसेस आहेत ह्या दर 2-3 महिन्यांनी न्यूज चॅनल्सवर दाखवण्यात येतात. सो मग तुमचा असा दावा आहे का की कुठल्याही महिलेला जी निकषात बसत नाही तिला पैसेच दिले गेले नाहीये? कुठलीही महिला जी निकषात बसत नाही तिला पैसेच दिले गेले नाही? आता या संदर्भामध्ये म्हणजे जसा मी म्हटलं की अनेक मिसकन्सेप्शन्स तयार करण्यात आले. ही स्कीम आहे साधारणपणे 5 किंवा 6 महिन्याची. तसं बघायला गेलं तर तुमच्या इतर ज्या योजना आहेत, संजय गांधी निराधार योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, इतर ज्या योजना असतील त्या तुलनेमध्ये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही स्कीम आहे साधारणपणे जुलै महिन्यामध्ये त्याचा हे आपण सुरुवात केलं, म्हणजे ते 6 महिने आणि आत्ताची 3 म्हणजे 1 वर्षाचा कालावधी पण अजून स्कीमला झालेला नाहीये. प्रत्येक स्कीम ज्या वेळेला आणली जात असते त्यावेळेला तिच्यामध्ये वेगवेगळ्या सुधारणा या होत असतात. कुठली बघा, म्हणजे संजय गांधी निराधार योजनाही म्हणा, वर्षातून एकदा त्याची स्क्रुटिनी होत असते. त्याचं कारण काय की जे लाभार्थी तुमचे असतात, म्हणजे आज समजा लाडकी बहीणचे लाभार्थी आहेत, याच्यासाठी आपण एज ग्रुप काय ठेवलेला आहे 21 ते 65, बरोबर आहे. तर दर महिन्याला काही लाभार्थी अशा आहेत ना ज्या 65च्या वयाच्या पुढे जात असतात, त्या ऑटोमॅटिकली योजनेच्या बाहेर पडणार. काही अशा आहेत की त्याच्यामध्ये निकष काय की ती महिला राज्यातली असली पाहिजे, राज्याची नागरिक असली पाहिजे. अशा अनेक महिला आहेत की त्या लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये जातात, तो बाय डिफॉल्ट त्या स्कीम मधनं बाहेर जाणार आहेत. हे शासनाने काढण्याचा विषय नाही आहे, ही प्रोसिजर बाय डिफॉल्ट होणार आहे. एखादी जर महिला सरकारी नोकरीमध्ये लागली तर ती ह्या योजनेमध्ये पात्र राहणार नाहीये, ही बाय डिफॉल्टच आहे. हे तुम्ही विधानसभेमध्ये सुद्धा सविस्तर उत्तर दिलं आणि मी ते सुद्धा ऐकलंय. पण मुळात मुद्दा तोच उपस्थित राहतो की खरंच मग निकषात न बसणाऱ्या बायकांना पैसे दिले गेले आहेत का? सरकारकडे नेमकी आकडेवारी काय आहे? मुळात हा विषय कधी आला? ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीनंतर, विधानसभेच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये विरोधकांनी ज्या वेळेला आरोप केले की एकदा विधानसभेची निवडणूक झाली की ही योजना बंद पडणार, हा नरेटिव्ह पहिला मुळात सेट करण्यात आला. ज्या वेळेला डिसेंबर महिन्याचा आम्ही लाभ वितरित केला त्यावेळेला 2,45,00,000 महिलांना तो वितरित केला, म्हणजे तरी तो ऑक्टोबरच्या आकड्यापेक्षा जास्ती होता. याचा अर्थ असा की त्यांना त्यावेळेला लक्षात आलं की स्कीम आता काही बंद होत नाही. मग स्कीम बंद होत नाही म्हटल्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांनी आरोप केला की हा कॅश फॉर वोट आहे, तुम्ही पैसे देऊन मतं विकत घेतली. पण कुणाचे पैसे परत घेतलेलेच नाहीयेत तर हा विषय येतो. नाही, त्यांचा पुढचा आरोप असा आहे की हा कॅश फॉर वोट आहे. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये तर त्यांनी सांगितलंय की आम्ही 3,000ची स्कीम आम्ही जाहीर केली असती जर आम्ही सत्तेत आल्यानंतर ना. पण बेसिकली नाही आले हा भाग वेगळा झाला. करताना दुसरे करतात तर ते चुकीचं, आपण करतात ते बरोबर, असं कसं असू शकतं? कारण एका बाजूला आपण म्हणतो की 1,500ची आपण स्कीम आणली आणि मग 1,500ची स्कीम ही राज्याला कुठंतरी आर्थिक व्यवस्थेला खपाट्याला नेणारी आहे. मग तुम्ही 3,000ची स्कीम कुठल्या कॅल्क्युलेशनने ठेवली होती? आज आम्ही म्हणतोय की आम्ही 2100 देणार, पण ते करत असताना आम्ही सगळ्या कॅल्क्युलेटिव्ह हे करून आम्ही ती आणणार 100%. 5 वर्षाचा आमचा जाहीरनामा आहे आणि महायुतीचं सरकार ते करणार.